स्वामी म्हणतात, दुसऱ्याशी तुलना करण्यापेक्षा स्वतःला कालपेक्षा आज अधिक चांगले बनवण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगळी क्षमता असते. ती ओळखा आणि तिचा योग्य उपयोग करा. नकारात्मक विचार मन कमकुवत करतात, तर सकारात्मक विचार मनाला ऊर्जा देतात. म्हणून नेहमी चांगले विचार करा, चांगले बोला आणि चांगले कर्म करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे स्वामी भक्ती प्रतिभा या चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, आरोग्यदायी जाओ हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या स्वामी संदेशला सुरुवात करते. स्वामी भक्तांनो, तुमच्या समोर 2 अंक आहेत, त्यापैकी एक तुम्हाला निवडायचा आहे आणि आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी काय आहे ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे. आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 18 नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे. अशा भक्तांना स्वामी महाराज म्हणतात, वाईट दिवस येतात जेव्हा काहीच करायची इच्छा होत नाही. पूर्ण दिवस तणावात जातो. सगळेच प्रश्न एकाच वेळी समोर येतात. वाटतं का माझ्यासोबतच असं का होतं. मन चिडचिड होतं, राग येतो आणि नकळत आपल्या माणसांवर तो राग निघतो. पण हे दिवसही जातात. त्यांना थांबवता येत नाही, पण त्यातून स्वतःला सावरता येतं. कधी कोणी आपल्यासोबत असतं तर कधी आपल्यासोबत कोणीच नसतं. पण शेवटी स्वतःलाच आधार द्यावा लागतो. कारण आयुष्य सुंदर आहे, फक्त काही दिवस कठीण असतात. म्हणून लक्षात ठेवा, वाईट दिवस असतात पण आयुष्य वाईट नाही. म्हणून सदैव आयुष्यात आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. ज्या क्षणी तुम्हाला जाणीव होते की आपला प्रवास आपल्याला एकट्यालाच करायचा आहे, तो क्षण तुमचं आयुष्य बदलून टाकणारा असतो. धाडसाने एकटे चला आणि स्वतःला सिद्ध करा. स्वामी म्हणतात, समज साखरेसारखी आहे, गैरसमज मिठासारखी आहे. आयुष्याच्या दुधात काय घालायचं आहे ते प्रत्येकाने स्वतःच ठरवायचं आहे. कोणीतरी कोणाबद्दल काहीतरी सांगितलं म्हणून तेच खरे मानू नका. अनुभवातून पक्के करा. आयुष्याच्या दुधात गोडवा नक्कीच येईल. कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख, यातना आपल्याला सहन कराव्या लागतात. असं वाटतं की खरंच देव आहे का? खरंच माझी प्रार्थना स्वामीपर्यंत पोहोचते का? स्वामी माझे रक्षण करतात का? इथपर्यंत मनामध्ये शंका येतात की स्वामी माझं का ऐकत नाही. पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते. विश्वास ठेवा, इथूनच स्वामी लीला सुरू होते. इथूनच खेळ सुरू होतो. फक्त विश्वास तुटू देऊ नका. आई बाळाला हवेत भिरकावते. काही क्षण ते हवेत असतं, पण ते हसत असतं, कारण त्याचा विश्वास असतो की कोणी आहे जे आपल्याला पडू देणार नाही. तोच विश्वास तुमचा स्वामींवर हवा. कधी कधी वाटतं हे कसं होईल, हे शक्य आहे का? पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कमकुवतीवर शक्य आणि अशक्य ठरवता. पण स्वामींना या जगात अशक्य असं काहीच नाही. स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे. फक्त तुमचा त्यांच्यावर विश्वास पाहिजे. श्री स्वामी समर्थ. या आशीर्वादाची गरज असल्यास अशक्य ही शक्य करतील स्वामी. टाईप करा. आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 19 नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे. चुकीचा रस्ता, चुकीची माणसं, वाईट परिस्थिती, वाईट अनुभव हे अत्यंत गरजेचं आहे. कारण त्यांच्यामुळे आपल्याला कळतं की आपल्यासाठी काय आणि कोण योग्य आहे. जीवनात अशी पण वेळ येते की माणूस कितीही खरा आणि चांगला वागला तरीही कोणाच्या तरी मनासारखं न वागल्यामुळे वाईट ठरत असतो. आयुष्यात परिस्थितीला लागलेली नजर ही कष्टाने काढावी लागते. स्वामी म्हणतात, मी सर्वत्र आहे. मी चराचरात व्यापून आहे. मी वारा आहे, मी पाणी आहे. आकाशही मीच आहे. पक्ष्यांच्या कंठातून निघालेली शिडही मीच आहे. गाणगापुरात मीच आहे. कैलासावर आणि गरुडावरही मीच आहे. मी कुठेही गेलेलो नाही. मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. छोट्या छोट्या गोष्टीचं टेन्शन तीच लोक घेतात जे प्रामाणिक असतात. बेईमान लोकांना काहीच फरक पडत नाही, कारण ते निर्लज्ज असतात. सन्मान प्राप्त झाल्यावर ज्याला गर्व होत नाही, अपमान झाला तरीही जो क्रोधित होत नाही आणि क्रोध उत्पन्न झाला तरीही जो कठोर शब्द उच्चारत नाही, तो मनुष्य सर्वश्रेष्ठ असतो. तुम्ही ज्या गोष्टीवर श्रद्धा ठेवता ती गोष्ट तुमच्या आयुष्यात नक्की घडते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. असेच मोटिवेशन व्हिडिओ ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा. भेटूया नवीन एका मोटिवेशन व्हिडिओ सोबत.